स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. आपल्या या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत करते. स्वामी तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करोत हीच महाराजांच्या चरणी प्रार्थना करते. आपला हा व्हिडिओ बघणारा खूप आनंदात सुखात असोत हीच महाराजांच्या चरणी मी प्रार्थना करते. आज आपण धनलाभासाठी काही उपाय आणि मंत्र बघणार आहोत. ज्योतिषशास्त्रात संपत्ती मिळवण्यासाठी अनेक उपाय सांगितले आहेत, ज्याच्या मदतीने तुम्ही संपत्ती वाढवू शकता. शुक्रवारी करण्यासाठी मी तुम्हाला उपाय सांगणार आहे. मी तुम्हाला केशरच्या आणि विलायचीच्या उपायांबद्दल सांगत आहे, ज्याच्या मदतीने तुम्हाला अमाप संपत्ती मिळू शकते. केसरचा उपाय प्रत्येकाला जमेलच असे नाही, त्यामुळे आपण विलायचीचा देखील शुक्रवारीच करायचा आहे. असे दोन्ही उपाय आज पाहणार आहोत. कोणताही उपाय करत असताना मनात पूर्ण श्रद्धा असायला हवी. जेव्हा तुम्ही उपाय करत असता तेव्हा आपल्या मनामध्ये चांगले सकारात्मक विचार असायला हवेत. जेवढे तुम्ही जास्त सकारात्मक विचार करता तेव्हा त्या उपायांची किंवा त्या मंत्राची शक्ती डबल होत असते. तुम्ही मनापासून म्हणताना तेव्हा पूर्ण ब्रह्मांड त्या विचारांसाठी एकरूप होत असतं. या उपायाला सुरुवात करत असताना मनाला शांत करा. आपल्या डोक्यातील वाईट विचार काढून टाका. पूर्ण श्रद्धेने उपाय करायला सुरुवात करा. तुम्ही यामधील कोणताही एक उपाय करू शकता. पहिला उपाय आहे विलायचीचा. शुक्रवारी हा दिवस माता लक्ष्मीचा खास दिवस आहे. खूप महत्वाचा दिवस आहे. हा उपाय केल्याने तुम्हाला पैशाच्या बाबतीतील परेशानी होणार नाही. तुम्ही खूप कष्ट करताय आणि ते पैसे ते धन कोणत्या ना कोणत्या मार्गाने बाहेर जात आहे. कर्जामधून मुक्त व्हाल. कोणाला व्यवसायामध्ये खूप घाटा होत आहे तर शुक्रवारी सकाळी लवकर उठून स्नान करावे आणि स्वच्छ कपडे घाला. आपल्या घरामधील देवघरामधील माता लक्ष्मीच्या मूर्तीला स्नान घालून पूजा करा. जर मूर्ती नसेल तर फोटोला स्वच्छ कापडाने पुसून घ्या. दिवा लावावा. माता लक्ष्मीला तिलक लावावा. माता लक्ष्मीच्या समोर 5 विलायची ठेवा. त्या विलायचींना हळद कुंकू लावून घ्या. ओम श्री ही श्री महालक्ष्मी नमः या मंत्राचा 108 वेळा जप करा. परत एकदा मंत्र ऐका. श्री हिंग श्री महालक्ष्मी नमः 108 वेळा तुम्हाला हा जप करायचा आहे. वेलची माता लक्ष्मीच्या समोर तशाच राहू द्या. सायंकाळी दिवा अगरबत्ती लावावी आणि मग विलायची उचलून स्वच्छ नवीन लाल कापडामध्ये बांधून घ्यावी. ती बांधलेली पोटली तुम्ही जिथे पैसे ठेवता तिथे ठेवून घ्या. तुम्ही तिजोरी, पर्स, पॉकेट किंवा तुम्ही व्यवसाय करत असाल तर गल्ल्यामध्ये ठेवू शकता. सोबतच झोपताना उशीखाली 5 किंवा 7 वेलची ठेवून झोपा आणि सकाळी उठल्यानंतर वाहत्या पाण्यामध्ये वेलची सोडून द्या. हे तुम्हाला सलग 7 शुक्रवार करायचे आहे. देवी लक्ष्मी ही धन आणि समृद्धीची देवी आहे. ज्याच्यावर तिचा आशीर्वाद असतो त्याचे घर धन, संपत्ती आणि समृद्धीने भरलेले असते. ज्याच्या आयुष्यात कोणत्याही प्रकारची कमतरता नसते. लक्ष्मीच्या आशीर्वादाने त्याचे जीवन आनंदी असते. अनेकांना संपत्ती मिळते पण ती टिकत नाही. बरेच लोक कठोर परिश्रम करतात पण पैशाची कमतरता नेहमीच असते. ते श्रीमंत होत नाहीत. गरिबी कायम राहते. धन मिळवण्यासाठी अनेक उपाय आहेत. शुक्रवारी करण्यासाठी दुसरा उपाय मी तुम्हाला सांगणार आहे. केशराच्या उपायाबद्दल सांगणार आहे, ज्याच्या मदतीने तुम्हाला अमाप संपत्ती मिळू शकते. आपल्या शास्त्रामध्ये केशरच्या पाण्याला गंधोदक म्हणतात. तिरुपती बालाजीमध्ये भगवंताला केशरानेच स्नान घालवतात. जर तुम्ही केशराचे पाणी ओतून कोणत्याही देवतेला अभिषेक केला तर ती देवता तुम्हाला संपत्ती देण्यास भाग पडते. तुम्हाला त्यांना पैसे द्यावेच लागतील. हा उपाय केल्याने तुम्हाला प्रचंड संपत्ती मिळेल. लक्ष्मी ही धनाची देवी आहे पण ती चंचल आहे. ती एकाच ठिकाणी जास्त काळ राहत नाही. म्हणूनच तुमच्या सोबत नेहमीच राहणारी स्थिर लक्ष्मी मिळवण्यासाठी तुम्ही हा उपाय नक्कीच केले पाहिजे.
धन मिळवण्यासाठी एका भांड्यात पाणी भरा आणि त्यात केशर घाला. केशराचे प्रमाण इतके असावे की पाणी केशर रंगाचे होईल. केशराचे पाणी तयार झाल्यावर तुम्ही धनपती कुबेरला त्या पाण्याने अभिषेक घाला. असे म्हटले जाते की कुबेर हा देवतांमध्ये सर्वात श्रीमंत आहे. त्याच्याकडे अफाट संपत्ती आहे. कुबेराची मूर्ती एका ताटात ठेवा. नंतर कुबेराचा केशर पाण्याने जलाभिषेक करा. यामुळे कुबेर प्रसन्न होईल आणि तुमच्या संपत्तीत प्रचंड वाढ होईल. संपत्तीसाठी कुबेर मंत्र केशर उपायांव्यतिरिक्त तुम्ही संपत्तीसाठी कुबेराच्या या मंत्राचा जप करू शकता. यामुळे तुमचे आनंद आणि सुविधा देखील वाढू शकतात. ओम श्री ही क्लीम श्री क्लीम वट्टेश्वराय नमः. मंत्र पुन्हा एकदा ऐका. ओम श्री ही क्लीम श्री क्लीम वट्टेश्वराय नमः. अष्टलक्ष्मी कुबेर मंत्र आहे हा. या मंत्राने तुम्हाला अष्टलक्ष्मी आणि कुबेर दोघांचेही आशीर्वाद मिळू शकतात. या मंत्राचा शुभ प्रभावाने व्यक्तीची कीर्तिपद प्रतिष्ठा संपत्ती आणि ऐश्वर्य वाढते. सोबतच तुम्ही ओम ह्रीं श्री क्रू श्री कुबेर अष्टलक्ष्मी माला संपत्तीने भरा, माला संपत्तीने भरा असे म्हणा. जर तुम्हाला अफाट संपत्ती हवी असेल तर केशर पाण्याचा हा उपाय तुम्ही नक्कीच वापरा. तुम्हाला राजासारखी संपत्ती आणि समृद्धी नक्कीच मिळेल. तुम्हाला आपला आजचा हा उपायांबद्दल व्हिडिओ कसा वाटला? तुम्हाला हे मंत्र आवडले असतील, उपाय आवडले असतील तर आपल्या या व्हिडिओला एक लाईक करून नक्कीच जा. व्हिडिओ जर तुम्हाला असेच आवडत असतील तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून घ्या. सोबतच बाजूची बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला माझे नवनवीन व्हिडिओ लवकरात लवकर पाहायला मिळतील. पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचे खूप खूप आभार. व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.